लोणी कायदा आहे, एवढ्या मेहनतीला केलेला आहे, त्याचा प्रचार प्रसार व्हायलाच हवा. अजितदादांकडे मी गेलो, त्यांनी 22 कोटीचं बजेट ठेवलेलंच होतं. ते म्हणाले आपण कामाला सुरुवात करूया. आता मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. मी त्यांना सांगितलं की एकनाथ शिंदे स्वतःच अंधश्रद्ध आहे, त्यामुळे या कामाला ते मदत करणार नाही. ते म्हणाले ठीक आहे. म्हणजे एक खातं त्यांच्याकडे, ते अध्यक्ष आहे, मी सह अध्यक्ष आहे, कारण त्यावेळेस शिंदेकडेच खातं होतं सामाजिक न्याय विभाग. ते म्हणाले त्याची काळजी करू नका, आपण कामाला सुरुवात करूया. म्हटलं देवेंद्र फडणवीस याच्या विरुद्ध आहे. ते म्हणाले काळजी करू नका, मी पाहून घेतो काय करायचं ते. आणि मग त्यांनी ते बजेट तर सँक्शन केलं आणि सरळ सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांसोबत बैठक ठरवली. आमची बैठक झाली सचिवांसोबत. सचिवांनी त्यांच्या समोर आश्वासन दिलं, उपमुख्यमंत्री अजितदादा, अर्थमंत्री अजितदादा यांच्या समोर आश्वासन दिलं की मी 15 दिवसामध्ये GR काढतो या सगळ्या कामाचा आणि सुरुवात करतो. दर आठवड्याला 2दा मंत्रालयाच्या मी चक्रा मारत राहिलो. आज काम होत आहे, उद्या काम होत आहे, परवा काम होत आहे, निर्वा काम होत आहे. वर्ष संपत आलं तरी सचिवांचा काही GR निघत नव्हता. शेवटी सचिवांनी मला कंटाळून सांगून टाकलं की मानव सर, तुमची जी अट आहे ना की मी कोणाला पैसे खाऊ देणार नाही, त्याच्यामुळे फार अडचण होत्या. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर काम करायचं असेल ना तर माझं एक ऐका. एजंटच्या माध्यमातून आपण काम करू. म्हणजे सह्या कोणाला कराव्या लागतील? नाही म्हणजे तुम्ही अध्यक्ष सहअध्यक्ष तुम्हाला सह्या कराव्या लागतील. बरं किती टक्क्यात असणार आहे व्यवहार? म्हणजे 20-25% असतो. मी आयुष्यात एक पैसा कधी खात नाही, मी खाऊ घालणार नाही किंवा माझ्या हातून खाऊ देणार नाही कोणाला. आणि त्यानंतर मी जाणं सोडून दिलं, कारण माझ्या असं लक्षात आलं की आता अजितदादांचं सुद्धा चालत नाही. अजितदादांचा वट मी पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये पाहिला होता, अजितदादांचा वट मी उद्धव ठाकरे सरकारमध्ये पाहिला.